नमस्कार. तर आज आपण पाहणार आहे ढाबा स्टाईल आलू मटारची रेसिपी. तर यासाठी मी कुकरमध्ये 2 बटाटे घेतलेत आणि 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा घेतलेला आहे. आता मी ह्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. आपण आता मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर यासाठी मी आता 2 चमचे तेल घालणार आहे. तर ही रेसिपी आपल्याला जास्त मसालेदार करायची नाही. तर मसाले मी कमीच वापरणार आहे. तर मी इथं 2 मिरे आणि 2 लवंग तेलामध्ये टाकलेत. आता मी टाकणार आहे तेलामध्ये 1 गड्डी लसूण. तर 1 गड्डी लसूण मी इथं वापरलेलं आहे. तर लसूणसुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक मीडियम आकाराचा कांदा. कांदा मी उभा काप करून घेतलेत. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी बारीक कांदा चिरलेला नाही, मोठा मोठा चिरून घेतला आहे. तर कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 टोमॅटो. तर टोमॅटोसुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि ह्याच्या कांद्यासोबत आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर हा मसाला मी आता 1 ते 2 मिनिट भाजून घेणार आहे. तर मसाला आपला भाजला की आता मी हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करायसाठी ठेवणार आहे. तशा प्रकारे मी सगळा मसाला काढून घेणार आहे आणि थंड करून ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला मगाशी आपण जे वाटाणा आणि बटाटा शिजत घातलं आहे ते भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी वाटाणा भाजून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी बटाट्याचं असं मोठं मोठं काप करून घेतलेत. जास्त लहान काप करून घेणार नाही, मी मोठे मोठेच घेणार आहे, कारण भाजताना ते फुटू शकतात, त्याच्यामुळे मी मोठेच काप करून घेतलेत. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर असं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी हे काढून घेणार आहे. तर आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे 1 चिमटभर मोहरी. तर मोहरी आपल्याला छान प्रकारे अशी तडतडून द्यायचे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 चिमटभर जिरे. जिरेसुद्धा आपल्याला छान असं फुलून द्यायचं आहे. आता मगाशी जे पेस्ट बनवून घेतले ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. आता पेस्ट घातल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये घातले 2 चमचे कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही तुमच्या ठेवणीतला जो मसाला आहे तो घातला तरी चालतो आहे. तर आपल्याला हे एक 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे भाजलं की आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मगाशी आपण जे भाजून घेतले वाटाणा आणि बटाटा, तो आता ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्यालासुद्धा आपल्याला या मसाल्याबरोबर 1-2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे पाणी. तर हे पाणी मगाशी आपण वाटाणा वगैरे शिजत घातलं आहे त्याचंच पाणी आहे. याने काय होते, आपल्या भाजीला चव छान येते आणि भाज्यांचा सगळा अर्क आपल्या भाजीमध्ये उतरतोय. तर पाणी घातलं की आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घातलं की आता मी घातलं इथं किचन किंग मसाला. तर किचन किंग मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला जरी घातला तरी चालतोय. आणि शेवटी घालायची आहे आपल्याला खूप सारी अशी
कोथिंबीर. तर आता ह्याला आपल्याला एक 10 मिनिट दणकून अशी उकळी काढून घ्यायची. तर तुम्ही बघू शकताय आपली भाजी छान अशी उकळली. तर आता मी ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर आपलं तयार आहे आलू मटारची ढाबा स्टाईल आलू मटारची रेसिपी. तर मी ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही हिला पुरीबरोबर, चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर, जिरा राईसबरोबर सुद्धा खाऊ शकताय. चवीला एकदमच भन्नाट लागते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.